हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर चला अन्वीचा आज टिफिन बनवूयात. तर अन्वीच्या स्कूलमध्ये होती आज दिवाळीची पार्टी. तर दिवाळीच्या पार्टीमुळे तिच्या स्कूलमध्ये काही टिफिन असा बनवून नव्हता न्यायचा. मिठाई, स्वीट्स वगैरे सांगितले होते, जे एकमेकांसोबत शेअरिंग वगैरे करून ते खाणार होते. तर मी असं दिलेलं 2 ड्रायफ्रूटचे लाडू दिलेले, त्यानंतर थोडे ते स्ट्रॉबेरीचे फ्लिक्स दिलेले आणि मग मुगाच्या डाळीचे ते मुगाची जी थोडीशी पापडी होती ती मी दिलेली आणि असे 2 दूध आपले उकळत होते. त्यानंतर मी झेप्टोवरून मागवलेलं तिला केक मागवलेला आणि पेपर बोट मागवलेली, तर मी तिला ती दिलेली. त्यानंतर इथं अन्वीचं आहे दूध. तर हे हॉर्लिक्स आहे आणि हॉर्लिक्सच्या याच्यामध्ये आहे पिडियाशोर. तर अन्वी लहानपणापासून पिडियाशोरच पिते. तिला मी एकदा हॉर्लिक्स वगैरे कधीमधी मागवलेलं. त्याचीच ती बॉटल आहे, त्याच्यामध्ये मी टाकलेलं, पण ती काय हॉर्लिक्स पित नाही, ती पिडियाशोरच तिला आवडतं. मग हे पहा, असं पिडियाशोरचे फायदे पण आहेत. हाईट वगैरे मुलांची चांगली वाढते, असं माझं पर्सनली मत आहे. पण म्हणतात की जेनेटिक असतं हाईट वगैरे, तसं काही नसतं, काही खाल्ल्या पिल्ल्या नाही आवडत असंही म्हणतात. आणि मी केलेली सुंदर अशी भेंडी. तर भेंडीमध्ये करताना काय करायचं की खूप सारा असा लसूण करायचा आणि तो बारीक असा वाटायचा नाही, तर असे त्याचे छोटे छोटे पीसेस करायचे. मिरचीचे छोटे छोटे पीसेस करायचे आणि छान भेंडी च्या आधी तेल टाकून, जिरे मोहरी टाकून लसूण असा छान खरपूस असा भाजायचा तेलामध्ये. तर अतिशय सुंदर अशी भेंडीची भाजी लागते. तर असा खरपूस असा भाजला ना की आता मी जिरी टाकते आहे, मोहरी टाकते आहे आणि मग असे मी लसूण टाकणार. त्याला सुंदर असा खरपूस असा तेलावरती मी भाजणार आणि मग त्याच्यामध्ये मी भेंडी टाकणार. तर मिरच्या ऑप्शनल आहे, तुमच्या मुलांना जर भेंड्या मिरची आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुमची भेंडी जर खूपच चिकट होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये किंचितचं 2 थेंब लिंबाचे 2 थेंबही तुम्ही पिळवू शकता. त्याने भेंडी अशी सुकी सुकी होती, पण मी तर नाही पिळलेला, कारण अशी भेंडी ती सुकी होणार होती का, तर भेंडी ही चांगली होती, ऑर्गॅनिक होती, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर असं छानसं मी पहिला खरपूस भाजू देते. त्याच्यामध्ये लसणाने भेंडीची चव अमेझिंग लागते. मला ॲक्च्युली भेंडी कुठल्याच प्रकारची आवडत नाही. लहानपणापासून मी कधीच भेंडी खाल्लेली नाही आहे. माझ्या आईने मला एकदा भेंडी चिरायला लावलेली, ती चिकटपणा पाहून मी पुन्हा कधीच भेंडी खाल्ली नाही आणि भेंडीची भाजी मला कधीच नाही आवडत. त्याच्यामुळे फक्त अन्वीच्या पप्पांना, माझ्या भावाला वगैरे भेंडी ही खूप जास्त आवडती, ते भेंडीचे फॅन आहेत. तर मी अन्वीसाठीच बनवते इथं भेंडी. त्याच्यामुळे मिरची जी आहे ती पण कमी तिखट आहे. आणि अशा प्रकारे अन्वीचा रिव्ह्यू होता की भेंडी खूपच सुंदर झालेली आणि छान होते अशी भेंडी. भेंडीची भाजी मला अशी करायला आवडते, पण मला खायला बिलकुलच नाही आवडत. मी कधीच नाही खात भेंडीची भाजी. त्याच्यानंतर शेंगादाण्याचा कूट, मीठ वगैरे टाकून, हळद नाही टाकायची आणि छान अशी होऊ द्यायची. भेंडीवर झाकण नाही ठेवायचं, ती अशी शिजू द्यायची. मस्तपैकी झाली अशी भेंडीची भाजी तयार. झाकण न ठेवता त्याला बारीक गॅसवरती शिजू द्यायची. धन्यवाद.